अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 15. आपण स्वतः वेगळेपणाने न उरता सर्वत्र मीच एकटा आहे असे ज्याने निसंदेहपणे जाणले, तोच एक अर्जुना खरा मला शरण आला. घट या उपाधीच्या नाशाने जसे घटाकाश जणू महाआकाशात प्रवेश करते, त्याचप्रमाणे मला शरण येऊन माझ्याशी एकरूप हो. सोन्याचा मणी जसं सोन्याशी, पाण्यावरील लाटा जशी पाण्याशी नित्य अनन्य असते, तसेच अर्जुना तू मला शरण यावे. दुसराही शरण येण्याचा प्रकार आहे. समुद्राला वडवानं शरण येऊन त्याच्या अंतरी राहिला खरा, पण तो तेथेही दाहरूपाने आहे. तशी शरणागती नको बरे. मलाही शरण आलेला आहे आणि पुन्हा स्वतःला जीवच समजतो. धिक्कार असो या भाषेला. असे म्हणताना त्याची बुद्धी लाजत कशी नाही. अरे, पृथ्वीवरील एखाद्या राजाने अगदी सामान्य दासीचाही जरी स्वीकार केला तर तिला राणीपद मिळते. तर मग साऱ्या विश्वाचा स्वामी जो मी, त्याची भेट होऊनही पुन्हा दिवदशा तशीच कायम आहे असे ओंगळ बोल नुसते ऐकण्यासही आमचे कान तयार होत नाहीत. म्हणून मद्रूप झालास की माझी सहज सेवा घडते. ते मद्रूप होणे साधं, ती सिद्धी या मी सांगितलेल्या ज्ञानाने प्राप्त होते. दही घुसून ताकातून निराळे केले आणि मग ते पुन्हा ताकात टाकले तरी जसे काही केल्या त्याच्याशी एकरूप होत नाही. त्याप्रमाणे शुद्ध अद्वय बोधाने मला शरण आलास म्हणजे सहज धर्माधर्माचा तुला स्पर्श होणार नाही. लोखंड मातीत असले तर ती त्याला खाऊन टाकते, पण तेच परिसाच्या स्पर्शाने सोने झाल्यावर पुन्हा मातीत ठेवले तर तिचा त्याला थोडा सुद्धा त्रास होत नाही. हे असू द्या. लाकडाच्या घर्षणाने उत्पन्न केलेला अग्नी मग जसा लाकडांनीही झाकला जात नाही. अर्जुना, सूर्याला कधी अंधार भेटतो का? किंवा जागेपणी स्वप्न कल्पिलेले व्यवहार आढळतात का? त्याप्रकारे माझ्याशी एकरूप झाल्यावर व मी सर्वत्र एकरूपाने भरलेला असल्याने माझ्या वाचून अन्य पदार्थ उरण्याचे कारणच काय? म्हणून आपल्या ठिकाणच्या पापपुण्याची काहीही चिंता करू नकोस. ती जबाबदारी मी घेतो, कारण ती दोन्ही मीच होईन. असे झाल्यावर माझ्याहून वेगळेपण उरणे हेच जे पापाचे म्हणजे सर्व संसार बंधाच्या कारणाचे लक्षण, तेच माझ्या सर्वात्मैक्य ज्ञाताला मिथ्या ठरवून जाईल. पाण्यात पडलेल्या मिठाला जशी सर्वांगाने जलरूपता येते, त्याप्रमाणे अर्जुना, माझ्या ठिकाणी अनन्य भावाने शरण आलेल्या तुला मदरूपता येईल. असे झाले म्हणजे धनंजया तू सहज मुक्त आहेसच, पण माझ्या यथार्थ स्वरूपाचा बोध अंतःकरण वृत्तीवर रूढ करून घे. म्हणजे आपण मुक्त आहोत अथवा मी तुला सोडवील असा प्रत्यय तुला येईल. यास्तव यापुढे ही मुक्तीची चिंता मनात वाहू नकोस. अर्जुना, सर्व व्यापक एकच एक जो मी, त्या मला ओळखून शरण ये. सर्व रूपवान पदार्थ ज्याच्यामुळे रूपवान आहेत, दृष्टीचाही जो डोळा आहे, सर्व स्थानाचेही जो अधिष्ठान आहे, तो श्रीकृष्ण परमात्मा असे म्हणाला. मग श्यामसुंदर भगवंतांनी आपला कंकणयुक्त उजवा हात पुढे करून अनन्य शरण आलेल्या भक्तश्रेष्ठ अर्जुनाला आलिंगन दिले. ज्या ठिकाणी पोहोचणे अशक्य होऊन वाणी मनासह वर्तमान परत फिरली व मौनावली, वाणीला व बुद्धीला अगम्य असे जे काही ते स्वतःच्या भक्ताला अर्पण करण्याकरिता देवांनी अलिंगनाचे निमित्त केले. हृदयाला हृदय भिडले, या हृदयातील त्या हृदयात घातले.
व देव व भक्त हे द्वैत न मोडता देवांनी अर्जुनाला आपल्यासारखे केले. एका दिव्याने दुसरा दिवा लावावा असाच जणू आलिंगनाचा प्रकार घडला. देव व भक्त या द्वैताला धक्का न लावता पार्थाला आत्मरूप केला. त्यावेळी अर्जुनाला सुखाचे जे भरते आले, त्यात देव एवढे मोठे खरे पण तेही बुडाले. समुद्रात समुद्र मिसळला तर मिळणे बाजूस राहून जलसंचय दुप्पट होतो व तेवढा आकाशातील भाग आणखी व्यापावा लागतो. अर्जुना व देवांच्या संगमाची तशी स्थिती होऊन त्यांचे प्रेम अनावरपणे वाढले ते कोण जाणू शकणार. किंबहुना नारायण स्वरूपाने त्या ऐक्याने सर्व विश्व कोंदून गेले. याप्रमाणे वेदांचे मूलसूत्र व सर्वांना जेथे सारखाच अधिकार आहे असे हे पवित्र गीताशास्त्र देवांनी प्रगट केले. गीता हे वेदांचे मूळ आहे हे तुम्ही कसे जाणले असे जर कोणी म्हणेल तर त्याची प्रसिद्धी उपपत्ती आम्ही सांगतो. ती अशी: केवळ ज्याच्या श्वासोश्वासापासून वेदराशी भांडार जो वेद जन्माला पावला असा तो सत्यप्रतिज्ञ भगवान त्याने साक्षात मुखावाटे सांगितलेले प्रतिज्ञा वचन ते हे गीताशास्त्र आहे. म्हणून गीता हे वेदांचे मूळ आहे असे जे आम्ही म्हटले ते योग्यच होय. याला आणखी एक उपपत्ती आहे. जी वस्तू स्वरूपे करून नष्ट न होता तिचे स्थूल स्वरूप जेथे पूर्वी व नंतर सूक्ष्म रूपाने दडून असते ती वस्तू त्या स्थूल आकाराचे बीज असे लौकिकात म्हणतात. मग 3 काळांचा शब्दराशी जो वेदवृक्ष तो बीजात वृक्ष असावा तसा गीतेमध्ये सूक्ष्म रूपाने आहे. म्हणून श्रीमद्भगवद्गीता हे वेदांचे बीज होय असे मला वाटते व ते कोणालाही दिसण्यासारखे आहे. कर्म, उपासना व ज्ञान हे जे वेदांचे 3 भाग त्यांचे गीतेमध्ये उत्तम रीतीने प्रतिपादन आहे. किंबहुना त्यांनी रत्नाच्या अलंकाराप्रमाणे तिचे सर्वांग शोभविले आहे. ती कर्मादी 3 कांडे गीतेमध्ये कोठे कोठे आहेत ते तुला स्पष्ट सांगतो, ऐक. पहिला अध्याय हा गीताशास्त्राची प्रवृत्ती का व कशी झाली याची प्रस्तावना आहे. दुसऱ्या अध्यायात सांख्य ज्ञान विचार प्रगट केला आहे. हे गीताशास्त्र ज्ञानप्रधान आहे व ज्ञान हे अनन्य साधन निरपेक्ष स्वतंत्रपणे मोक्ष देण्यास समर्थ आहे अशी सूत्रबद्ध उभारणी दुसऱ्या अध्यायात केली आहे. जे अज्ञानी म्हणून बद्ध आहेत त्यांना मोक्षप्राप्ती होणे असेल तर आरंभाचे साधन कोणते हे 3ऱ्या अध्यायात सांगितले. जे देहात्म बुद्धिमान आहेत त्यांनी काम्य व निश्चित कर्मे सोडून विहित कर्माचरण नियमित न चुकता करावे. अशा भावनायुक्त अंतःकरणाने कर्म करावे असा जो वेदांनी 3ऱ्या अध्यायात निर्णय केला आहे ते कर्मकांड समजावे. त्या नित्यनैमित्तिक कर्माच्या आचरणाने ती अज्ञाननाशक कशी होतील अशी इच्छा होऊन बद्धांपैकी एखादा मुमुक्षतेच्या हद्दीपर्यंत आल्यास ती कर्मे ब्रह्मार्पण बुद्धीने कशी करावीत हेही सांगितले. ते असे काया वाचा मने करून जे विहित कर्म जसे घडेल ते सर्व ईश्वराच्या प्राप्तीसाठी करावे. या कर्मयोगाने भजन कीर्तनादिकांप्रमाणे ईश्वरोपासना कशी घडते हे 4थ्या अध्यायाच्या शेवटी सांगण्यास सुरुवात केली आहे. कर्माने ईश्वर भजावा हे जे वर सांगितले आहे तेच निरूपण विश्वरूप दर्शनाच्या 11व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत आहे. 4थ्या अध्यायापासून ते 11व्या अध्यायापर्यंतच्या 8 अध्यायात तेच देवता उपासना कांड आहे. हे गीताशास्त्र पडदा न ठेवता स्वतः सांगत आहे आणि याच उपासनेने ईश्वर प्रसाद व श्रीगुरु संप्रदायांची प्राप्ती होऊन अंतःकरणात खरे ज्ञान प्रकाशते व ते प्रथम कोवळे असते. ते कोवळे ज्ञान 12व्या अध्यायातील अद्वेष्टादी श्लोकांनी किंवा 13व्या अध्यायातील अमानित्वादी श्लोकांनी दृढ कसे करावे हे सांगितले आहे. म्हणून 12व्या अध्यायाची आम्ही ज्ञानकांडातच गणना करतो.
12व्या अध्यायापासून ते 15व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत ज्ञानाचे फल व त्याचा पारिपाक यांचे निरूपण आहे. म्हणून ऊर्ध्वमूल ह्या 15व्या अध्यायाच्या अखेरपर्यंतच्या 4 अध्यायांनी ज्ञानकांड निरूपिले आहे. याप्रमाणे कर्म, उपासना व ज्ञान या वेदांच्या 3 कांडाचे संक्षिप्त वर्णन करणारी गीता ही लघुश्रुतीच असून गद्याऐवजी पद्यरूप रत्नालंकार तिने धारण केले आहेत. हे असो, या 3 कांडांचे सार जे गीतारूप श्रुती ती सर्व साधनांचा हेतू मोक्षरूप जे अखेरचे फल ते जीवांनी अवश्य प्राप्त करून घ्यावे अशी गर्जना करून सांगते. त्या मोक्षाचे अंतिम साधन जे ज्ञान त्याच्याशी सतत शत्रुत्व करणारा जो अज्ञान वर्ग त्याचे 16व्या अध्यायात वर्णन केले आहे. शास्त्रांच्या सहाय्याने तो अज्ञान शत्रू जीवांनी जिंकावा असा त्यांना 17व्या अध्यायात गीतेचा आदेश आहे. पहिल्या अध्यायापासून ते 17व्या अध्यायाच्या अंतापर्यंत देवानी आत्मनिश्वासरूपी जो वेद त्यांचे मनोगत विशद करून गीतेत दाखविले आहे. या 17ही अध्यायातील सर्व अर्थाच्या तात्पर्याचा ज्यात विचार केला आहे तो हा 18वा अध्याय आहे. तो गीताशास्त्र समाप्तीचा अध्याय असल्यामुळे त्याला कलशाध्याय असे अलंकारिक नाव आहे. याप्रमाणे 700 श्लोकसंख्येने युक्त असलेला हा गीता प्रबंध म्हणजे अधिक औदार्य संपन्न होऊन अवतरलेला मूर्तिमंत वेदच आहे. वेद गर्भश्रीमंत तर खराच, पण त्याच्या इतका कृपणही दुसरा कोणी नाही. कारण त्याने आपल्या संपन्नतेचा प्रत्यक्ष उपभोग घेण्याचा अधिकार 3 वर्णांनाच दिला आहे. 3 वर्ण सोडून राहिलेले जे संसाराच्या दुःखाने त्रासलेले इतर स्त्री शूद्रादिक प्राणी त्यांना माझ्या उपदेशाचा अधिकार नाही असा निर्बंध घालून तो स्वस्थ आहे. महाराज म्हणतात, मला वाटते हा मागील दोष धुवून टाकावा म्हणून वाटेल त्याने आपली सेवा करावी असे वेषांतर करून वेद गीतेच्या रूपाने अवतरला आहे. इतकेच नव्हे तर अर्थातून मनात प्रवेश करून श्रवण रूपाने कानात शिरून व जपाच्या निमित्ताने वाचेत राहून किंवा जो गीता पाठ करतो, पठन करतो किंवा जो त्या पाठकांच्या संगतीत असतो अथवा जो गीता ग्रंथ लिहून बाळगतो अथवा इतरांना अर्पण करतो, वेदाने अशा अनेक निमित्ताने भर संसाराच्या बाजारात मोक्षसुखाचे सत्र उघडले आहे. परंतु अंतरिक्षात संचार करणे, पृथ्वीवर बसणे अथवा सूर्यकिरणांनी प्रकाशन करणे या सर्वांना आकाशाचा जसा सारखाच आधार असतो त्याप्रमाणे आपली सेवा करणाऱ्यांमध्ये उत्तम अधम असा भेदभाव न करता गीता सर्वांना सारखेच कैवल्य दान करून शांत करते. म्हणून आपल्या मागील निंदेला भिवून वेदाने गीतेच्या उदरात प्रवेश केला व तिच्याद्वारे संवाद केला. त्यामुळे आता मात्र त्याची उज्ज्वल कीर्ती झाली आहे. म्हणून वेदाच्या उत्तम सेवेचे फल देणारी अशी ही मूर्तिमंत गीता भगवान श्रीकृष्णांनी पंडुसूत अर्जुनास सांगितली. परंतु वासरावरील प्रेमाने गायीने दिलेल्या दुधाने जसा घरादाराला दुधाचा सुकाळ होतो त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने सांगितलेल्या गीतेने सर्व जगाचा उद्धार झाला आहे. चातकाविषयी असलेल्या दयेमुळे ढग जलासह धाव घेतो. त्यात सर्व चराचर जगताची सहजच शांती होते. किंवा अन्यन्य शरण आलेल्या कमळाकरता सूर्य रोज उदय पावतो. त्याने जगातील सर्व दृष्टींना सहज सुख होते. त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी गीता प्रगट करून जगातील सर्व लोकांच्या डोक्यावरील संसारासारखे थोर ओझे दूर केले. सर्व शास्त्ररूपी रत्नांच्या एकत्रित झालेल्या तेजाप्रमाणे त्रैलोक्याला प्रकाश देणारा हा गीता ग्रंथ म्हणजे भगवान लक्ष्मीपतीच्या मुखाकाशातील सूर्यच म्हणू नये काय.
धन्य ते पवित्र कुल की ज्यात जन्माला आलेला पार्थ अशा ज्ञानाचा अधिकारी होऊन त्याच्याकरिता निर्माण झालेले गीताशास्त्र हे साऱ्या जगाचे रक्षणकर्ते झाले. हे असो, मग सद्गुरू श्रीकृष्णांनी आपल्याशी एकरूप होणाऱ्या पार्थाला पुन्हा भानावर आणले आणि म्हणाले, अर्जुना, माझा उपदेश पटला ना? तेव्हा अर्जुनाने उत्तर दिले, हो देवा, हे सारे आपल्या कृपेचेच फळ. अर्जुना, ऐश्वर्य प्राप्तीचे भाग्य कोठे कोठे दिसते, पण जोडलेल्या ऐश्वर्याचा त्याला भोग घडावा असे भाग्य क्वचितच असते. क्षीरसागरा एवढे न विरजले जाणाऱ्या दुधाच्या भांड्याच्या मंथनाचे देवांना त्या दैत्यांना कितीतरी श्रम पडले. त्या श्रमांनाही फळ आले. त्यातून निघालेले अमृतही दृष्टीने पाहिले, पण ते जतन करण्याची दैत्यांची हातोटी चुकली. ज्याची अमर होण्यासाठी प्राप्ती करून घेतली तेच त्यांच्या मरणाला कारण झाले. भोग कसा घ्यावा हे ज्ञान नसेल म्हणजे असा विपरीत परिणाम होतो. नहुष स्वर्गाचा राजा झाला, पण राजेपणाचे वागणे माहीत नसल्यामुळे तेथून च्युत होऊन तो सर्पत्व पावला. हे तुला माहीत नाही काय? अर्जुना, मागली फार मोठी पुण्याई म्हणूनच सर्व शास्त्रांचा राजा हे गीताशास्त्र, त्याचा तू आज अधिकारी झालास. तरी याच शास्त्राचे संप्रदायपूर्वक निष्ठेने अनुष्ठान कर. एरवी अर्जुना, संप्रदाय सोडून तू अनुष्ठान करशील तर अमृत मंथनाची गती होईल बरे. चांगली दुभती गाय मिळाली आहे खरी, पण तिचे दूध काढण्याची कला माहीत असेल तरच दुधाची प्राप्ती होईल. त्याप्रमाणे श्रीगुरु प्रसन्न झाले, शिष्याला विद्याही प्राप्त झाली, तरी संप्रदायपूर्वक तिची उपासना घडेल तेव्हाच ती फलदायी होईल. म्हणून ह्या शास्त्राचा जो उचित संप्रदाय आहे तो आता खूप आदरपूर्वक श्रवण कर. तर पार्था, तुझ्या आस्थेमुळे तुला प्राप्त झालेले हे गीताशास्त्र ते तपोहीन पुरुषाला तू मुळीच सांगू नकोस. अथवा एखादा तपी असूनही जर त्याची गुरुनिष्ठा यथातथाच असेल तरीही वेदाने अंत्यजाला अस्पृश्य म्हणून गणले आहे, तसा तूही त्याला या शास्त्रापुरता बाजूस सार. अथवा कावळा म्हातारा असला तरी त्याला जसा पुरोडाश यज्ञाचा अविशिष्ट भाग घालीत नाहीत, त्याप्रमाणे तापसी असूनही गुरुभक्तिहीन असेल अशाला गीताशास्त्र सांगू नकोस. किंवा देहाने तपही चालू आहे, गुरुदेवतांचेही जो भजन करतो, परंतु ज्याला श्रवण भक्तीची इच्छा नाही, तरीही वरील 2 गोष्टींच्या दृष्टीने तो लोकात उत्तम म्हणून गणला असला तरी तो गीताश्रवणाचा अधिकारी नाही. मोती वाटेल तिकडे तितके चांगले असोत, पण त्याला जर वेज नसेल तर ते सुत ओवण्याच्या लायकीचे आहे काय? समुद्र गंभीर असतो हे कोण नाकबूल करतो, तरीही त्यात होणारा वर्षाव हा व्यर्थच म्हणावा लागेल. तृप्त असलेल्यांना आग्रहाने उत्तम अन्न वाढून फुकट दवडण्यापेक्षा ते भुकेलेल्यांना देण्याचे औदार्य का करू नये? म्हणून इतर गोष्टींनी वाटेल तिकडे योग्य असोत, पण श्रवणाची आवड नसेल तर चुकून अथवा कौतुकानेही त्यांना हे गीताशास्त्र देऊ नको बरं. डोळ्याच्या रूपविषयात पूर्ण अधिकार असला म्हणून तो काय सुगंध घेण्याच्या कामी येईल? म्हणून जे जे योग्य तेथेच त्याला फलप्राप्ती होते. म्हणून हे सुभद्रापते, ज्यांना गीता सांगावयाची ते तपी, निष्ठावान, भक्त आहेत किंवा कसे ते तर पाहावेच, पण तरीही शास्त्रश्रवणाविषयीची ते अनासक्त किंवा उदासीन असतील तर ते वर्ज्य करावेत. अथवा तप, भक्ती यांनी युक्त असून ऐकण्याविषयी तीव्र इच्छा आहे अशी व्यक्ती जरी आढळली तरी गीताशास्त्राचा निर्माता व सकल लोकांचा शास्ता असा जो मी, त्या मला जो सामान्य माणसाप्रमाणे समजेल किंवा माझ्या सज्जनांची, भक्तांची व माझी दृष्टवचनांनी निंदा करणारे जे कोणी असतील तेही या शास्त्राला योग्य नाहीत असे समजू नकोस. त्यांची इतर सर्व सामग्री म्हणजे रात्रीच्या वेळी ज्योती वाचून तेल व वातीची तयारी करून ठेवलेल्या
ठाण दिव्याप्रमाणे व्यर्थ होय असे समज. शरीर गोरे आहे, तरुण आहे, अलंकार भूषित आहे, पण फक्त प्राण मात्र त्यात जसा नसावा. किंवा सोन्याचे सुंदर बांधलेले घर आहे, पण नागिनीने प्रवेशद्वार रोखून ठेवले आहे. किंवा उत्तम स्वच्छ अन्न तयार करून आत जर जालिम विष असेल किंवा वरून मैत्री असून पोटात कपट असेल तर ते जसे व्यर्थ आहे. त्याप्रमाणे जो माझी किंवा माझ्या भक्तांची निंदा करतो त्याचे तप, भक्ती, बुद्धी ही सर्व व्यर्थ आहे हे ध्यानात असू दे. यासाठी अर्जुना, तो भक्त जरी बुद्धिमान व तपस्वी असला तरी त्याला या गीताशास्त्राचा स्पर्श होऊ देऊ नकोस.